नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनुपमा लाभे आपलं स्वागत करते आपल्या या ई-लर्निंग क्लासेसमध्ये. आजचा आपला विषय जसा तुम्हाला माहितीच आहे, आयकर हा विषय आहे. इतर साधनांपासून उत्पन्न हे आपला टॉपिक सुरू आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण दुसरं प्रॉब्लेम घेणार आहोत. तर चला आपण लगेचच सुरुवात करूया आपल्या दुसऱ्या प्रॉब्लेमला. सगळ्यात पहिले जसं सांगितलं आहे नेहमी की पहिले प्रॉब्लेम पूर्णपणे समजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर उत्तर लिहायला सुरुवात करायचं. बघूया प्रॉब्लेम काय आहे. श्री स्वामी प्रसाद फर्निशेस द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ हिज इन्कम फॉर द प्रिव्हियस इयर एंडिंग 31 मार्च 2020. आता हे आज आपल्याला जे प्रॉब्लेम दिले आहे ते श्री स्वामी प्रसाद यांच्या बाबतीत आहे आणि त्यांच्या आपल्याला इथे पूर्णपणे त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारे 31 मार्च 2020 म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020पर्यंत कुठल्या कुठल्या प्रकारे त्यांना उत्पन्न प्राप्त झाले आहे, कुठल्या स्रोतापासून उत्पन्न प्राप्त झालेलं आहे हे दिलेलं आहे आणि त्याच्यातनं आपल्याला फक्त इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस हेच कॅल्क्युलेट करायचे. तर चला बघूया आपण. डिव्हिडंड फ्रॉम अ टी कंपनी ₹2500 ग्रॉस. इथे त्यांनी म्हटले डिव्हिडंड फ्रॉम अ टी कंपनी हे त्यांना मिळालेले 2500 ग्रॉस मिळालेले आहे आणि ब्रॅकेटमध्ये लिहून दिले 60% ऑफ द इन्कम ऑफ द कंपनीज ॲग्रिकल्चरल इन्कम. एक लक्षात घ्या, जी कंपनी आहे जर ती भारतीय कंपनी असेल तर त्याच्यापेक्षा पासून मिळणारं डिव्हिडंड हे टोटली एक्झम्प्टेड आहे. आता ही टी कंपनी, याच्यामध्ये फॉरेन कंपनी वगैरे असं काही दिलेलं नाही आहे, म्हणून आपण समजणार आहोत की ही कंपनी भारतीय कंपनी आहे आणि त्याच्यापासून मिळालेलं जे डिव्हिडंड आहे ते आपल्याला टोटली एक्झम म्हणजे 2500 जेव्हा आपण अमाऊंट कॉलममध्ये लिहायला जाऊ तेव्हा 2500 न लिहिता आपण तिथे एक्झम्प्टेड लिहिणार आहोत. पुढे पहा, अमाऊंट वन फ्रॉम अ हॉर्स रेस ₹2500. आता इथे अमाऊंट रिसिव्ड नाही म्हटलेलं आहे, इथे अमाऊंट वन म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी ती एवढी किंमत जिंकलेली आहे, एवढी प्राईस जिंकलेली आहे. तर हॉर्स रेसेसपासून जेवढं पण उत्पन्न मिळते आपल्याला ते पूर्णपणे काय आहे, टॅक्सेबल आहे. विनिंग फ्रॉम अ लॉटरी ₹62,500. बघा मागच्या प्रॉब्लेममध्ये आपण रिसिव्ड प्राईज ऑन लॉटरी पाहिलेलं होतं. या प्रॉब्लेममध्ये विनिंग फ्रॉम अ लॉटरी लिहिलं, इथे रिसिव्ड लिहिलेलं नाही आहे, म्हणून आपल्याला हा टोटल जी अमाऊंट दिली आहे 62,500 हे समजायचे ग्रॉस अमाऊंट आहे, ही आपल्याला नेट अमाऊंट दिलेली नाही आहे. तर त्याच्यामुळे याचं पुन्हा क्रॉसिंग अप करायची आपल्याला गरज नाही. जेव्हा रिसिव्ड हा शब्द लिहिला जातो तेव्हा आपल्याला क्रॉसिंग अप करायचं आहे, अदरवाईज आपल्याला क्रॉसिंग अप करायची आवश्यकता नाही आहे. नंतर लिहिले इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिपॉझिट विथ अ फर्म ₹5,400. आता हे जे इंटरेस्ट आहे जे आता पुन्हा इथे रिसिव्ड लिहिलेलं आहे म्हणजेच हा किती हे काय आहे, नेट अमाऊंट आपल्याला मिळालेली आहे म्हणजे आपल्याला याचं क्रॉसिंग अप करायची गरज आहे. हा इंटरेस्ट आहे, हा डिव्हिडंड नाही आहे. मग इंटरेस्ट आहे म्हणजे तो कसं आहे, टॅक्सेबल आहे. आता जेव्हा इंटरेस्ट रिसिव्ड म्हटले म्हणजे नेट इंटरेस्ट याच्या हातात आलेला आहे आणि जेव्हा आपण इंटरेस्टवर TDSची गोष्ट करतो तेव्हा तो 10% कापला जातो. विनिंग फ्रॉम लॉटरी, हॉर्स रेसेस याच्यामध्ये 30% कापला जातो, पण इंटरेस्ट जेव्हा आपण म्हणतो त्याच्यावरती 10% कापला जातो. म्हणजेच हा 5,400 हा 90% आपल्या हातात आलेला आहे आणि आपल्याला 100% जो आहे म्हणजे संपूर्णपणे जेवढा आहे तो आपल्याला विचारात घ्यायचा असतो, म्हणून आपल्याला याचं क्रॉसिंग अप करावं लागणार. पुढे बघा, डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम अ कोऑपरेटिव्ह सोसायटी ₹500. आता हा डिव्हिडंड जो आहे तो कोऑपरेटिव्ह सोसायटीपासून मिळालेला आहे. मी तुम्हाला सांगितलं भारतीय कंपनी असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला प्रमंडळ म्हणजे आपण ज्याला म्हणूया त्याच्यापासून मिळणारा डिव्हिडंड हा कसा आहे, एक्झम्प्टेड आहे. पण कोऑपरेटिव्ह सोसायटीपासून मिळणारा जो डिव्हिडंड आहे तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे. मग इन्कम फ्रॉम नॉन ॲग्रिकल्चरल लँड ₹1,500. आता नॉन ॲग्रिकल्चरल लँडपासून जो मिळणार आहे ते पूर्णपणे काय आहे, टॅक्सेबल आहे. ॲग्रिकल्चरल लँड आणि ती भारतात असेल तर ती एक्झम्प्टेड आहे, पण जर नुसतं नॉन ॲग्रिकल्चरल लँड दिलं इन्कम तर ते आपल्याला टॅक्सेबल घ्यायचं आहे. बघा अजून त्यांनी एक्स्ट्राची माहिती आपल्याला दिलेली आहे. बँक कमिशन ₹100 फॉर कलेक्टिंग डिव्हिडंड्स फ्रॉम अ टी कंपनी. आता लक्षात घ्या की ज्याचं आपल्याला इन्कमच टॅक्सेबल नाही आहे त्याच्यावरती आपण जो काही खर्च केलेला आहे त्याचं डिडक्शन मिळू शकत नाही. जर हा डिव्हिडंड आपला टॅक्सेबल असता तर त्याच्यापासून मग आपल्याला हे जे बँक कमिशन द्यावं लागले ते डिडक्टेबल होऊ शकलं असतं, पण इथे हा डिव्हिडंडच जेव्हा टॅक्सेबल नाही आहे
तेव्हा त्याच्यासाठी मिळवण्यासाठी जो खर्च केलेला गेलेला आहे त्याच्याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिडक्शन मिळत नसतं. नंतर इंटरेस्ट ऑन लोन टेकन ऑन परचेस ऑफ शेअर्स इन टी कंपनी. पुन्हा हे टी कंपनीच्या शेअर्सबद्दलच दिलेलं आहे की ज्याचं आपण उत्पन्नच विचारात घेतलेलं नाही, म्हणून पुन्हा आपल्याला हे 800 रुपये काय करावे लागणार आहे, विचारात घ्यायचे नाही आहे. अँड एक्सपेन्सेस इनकर्ड फॉर परचेसिंग लॉटरी तिकीट्स ₹2000. हे जे लॉटरी तिकीट्स वगैरे जे आहे त्याच्यावरती जो खर्च केलेला जातो तो सुद्धा आपण ते जे काही प्राईस आपल्याला मिळतं आहे त्याच्यापासून मायनस करत नाही. म्हणून ही जी आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे ती या प्रॉब्लेममध्ये आपल्याला विचारात घ्यायची नाही आहे. का बरं विचारात घ्यायची नाही आहे? कारण की ज्याच्यासाठी हा खर्च केलेला गेलेला आहे, जसं डिव्हिडंड मिळवण्यासाठी जो खर्च केला गेलेला आहे तर ते डिव्हिडंडच टॅक्सेबल नसल्यामुळे आपण ते विचारात घेत नाही. आणि जेव्हा आपण लॉटरी तिकीटसाठी काही खर्च करत असतो ते विकत घेण्यासाठी, तर ते जे विकत घेण्यासाठी केलेला खर्च आहे तो सुद्धा विचारात घेतला जात नाही. नंतर लिहिलं आहे कॉम्प्युटर टॅक्सेबल इन्कम ऑफ श्री स्वामी प्रसाद अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर द असेसमेंट इयर 2020-21. चला तर आपण आता प्रॉब्लेम सॉल्व करायला सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे आपल्याला लिहायचं आहे कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्सेबल इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ऑफ श्री स्वामी प्रसाद आपल्याला लिहायचं आहे. कोणाचं आपण टॅक्सेबल इन्कम इथे कॅल्क्युलेट करणार आहोत, श्री स्वामी प्रसादचं. कुठल्या असेसमेंट इयरसाठी, फॉर द असेसमेंट इयर 2020-21 हे आपल्याला लिहायचं आहे. हे आपली पर्टिक्युलर्सचा कॉलम राहणार आहे, ही अमाऊंटचा, म्हणून आपण इथे रुपीज करून लिहिलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता आपण एक एक गोष्ट विचारात घेऊया. सगळ्यात पहिले काय दिलं आहे, डिव्हिडंड फ्रॉम अ टी कंपनी. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं ती भारतीय कंपनी आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून जो मिळणारं डिव्हिडंड आहे ते पूर्णपणे काय राहणार आहे, एक्झम्प्टेड राहणार आहे. म्हणून आपण अमाऊंट कॉलममध्ये काय लिहिलं आहे, एक्झम. दुसरं बघूया. आता हे अमाऊंट वन फ्रॉम हॉर्स रेसेस आहे. सगळ्यात पहिले आपल्याला डिव्हिडंड पूर्ण एकाखाली एक लिहून घ्यायचं आहे, मग आपल्याला इंटरेस्ट लिहायचं आहे, मग हे बाकीच्या गोष्टी. मग आता अजून कुठला डिव्हिडंड आहे का, हो आहे, डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम अ कोऑपरेटिव्ह सोसायटी. म्हणून मग आपण इथे काय लिहिले, डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम कोऑपरेटिव्ह सोसायटी. किती आहे, 500 रुपये. आपण तो इथे पूर्णपणे विचारात घेतलेला आहे. नंतर दिलेलं आहे आपल्याला आता इंटरेस्ट दिलेलं आहे, बरोबर. आता आपण काय घेणार, इंटरेस्ट फॉर किती दिलेलं आहे, 5400. आता हा आपल्याला बघा इंटरेस्ट रिसिव्ड लिहिलेलं आहे, बरोबर आहे. चौथा पॉईंट आपला इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिपॉझिट विथ अ फॉर्म म्हटलं आहे 5400. रिसिव्ड म्हणजे तुमच्या हातामध्ये कसं आलेलं आहे, नेट आलेलं आहे. नेट आलेलं आहे म्हणजेच तुम्हाला इथे काय करावं लागणार आहे, ग्रॉस इन्कम. काल मी जसं सांगितलं होतं तुम्हाला, आपण इथे पाहिलेलं होतं की कशाप्रकारे आपल्याला करायचं असतं हे कॅल्क्युलेशन. चला आपण पुन्हा करूया. आज पुन्हा करून देते हे, पण हे तुम्हाला आता कळलं पाहिजे की हे कशाप्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे असतात. चला करूया, आपण इथे लिहून घेऊया. किती दिलेलं आहे त्याच्यामध्ये, 5400. हा 5400 जो दिलेला आहे तो कितीसाठी आहे, आता हा 90%. जसं तुम्हाला सांगितलं की 100 टोटल असते आपले. चला आधी सांगूया, 100 आपला ग्रॉस आहे आणि आपण याच्यातनं मायनस किती करत असतो, याच्यातनं आपले मायनस होत असतात 10%. म्हणजेच आपल्या हातात जो आलेला आहे तो किती आलेला आहे, 90. मग आता इथे हातात किती आले आहे, 5400. मग 5400 हा काय आहे आपला, 90% अमाऊंट आलेली आहे. मग आपल्याला आता 100% काढायची आहे. तर मग आपल्याला हे किती होणार, म्हणून याला म्हणतात ग्रॉस इन्कम. बघा आता आपल्याला हे किती हवं आहे, 100%, बरोबर. आता ग्रॉस इन्कम करायचं म्हणजेच काय करायचं असतं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणून आपण इथे काय केलं आहे, 5400 मल्टिप्लाइड बाय 100, 5400 मल्टिप्लाइड बाय 100 आणि डिवायडेड बाय 90. जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन करतो तेव्हा आपल्याला अमाऊंट किती मिळत असते, आपली 6000. आलं आहे लक्षामध्ये. चला आता हे आपण पूर्णपणे मिटवून घेऊया. आता इन्कम फ्रॉम हॉर्स रेस. आता इन्कम फ्रॉम नेक्स्ट आपण पाहूया काय दिलेलं आहे त्यांनी. इंटरेस्ट झालेले आहे आपलं इन्कम फ्रॉम, हे पहा दुसरा. आपण आता आधी डिव्हिडंड घेतलं, मग नंतर आपण इंटरेस्ट घेतला. आता आपल्याला पाहायचं आहे हॉर्स रेस विनिंग्स फ्रॉम लॉटरीज काय आहे. अमाऊंट वन फ्रॉम
हॉर्स रेस ₹2500 पूर्णपणे टॅक्सेबल आहे, म्हणून इन्कम फ्रॉम हॉर्स रेस आपण 2500 घेतले. नंतर विनिंग फ्रॉम लॉटरीज आहे 62,500. याचं ग्रॉसिंग अप करायचं नाही कारण याला रिसिव्ड म्हटलेले नाही. रिसिव्ड म्हटलं असेल, जसं इथे रिसिव्ड म्हटलं म्हणून आपण क्रॉसअप केलं आहे. इथे रिसिव्ड म्हटलेलं नाही आहे म्हणून आपण त्याला ग्रॉसिंग अप करणार नाही आहे असं समजणार. पूर्ण नेटच दिलेलं आहे म्हणून 62,500वरती आपण काय लावणार आहे, टॅक्स लावणार आहे. म्हणून पूर्ण 62,500 अमाऊंट कॉलममध्ये घेतलेलं आहे. आता काय उरलेलं आहे आपलं, डिव्हिडंड झाला, अमाऊंट हॉर्स रेस झाली, लॉटरी झाली, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिपॉझिट झाले, डिव्हिडंड रिसिव्ड झाले. आता इन्कम फ्रॉम नॉन ॲग्रिकल्चरल लँड किती दिलं आहे, 1,500. तर इन्कम फ्रॉम नॉन ॲग्रिकल्चरल लँड 1,500. या सगळ्यांची आपण काय करतो आहे टोटल, ती आली 73,000, 73,000. मी तुम्हाला आधी सांगितलं डिडक्शन्स हे आपल्याला इथे जे एक्स्ट्रा दिलेली होती इन्फॉर्मेशन त्याच्यातलं एकही डिडक्शन इथे लागू होत नाही आहे. त्याच्यामुळे आपण इथे डिडक्शन्स तर लिहिलं आहे पण अमाऊंट किती लिहिली आहे, नील. म्हणून आपलं टोटल टॅक्सेबल इन्कम अंडर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस किती झालेलं आहे, 73,500. बघा इथे लिहूनच दिलेलं आहे नोट्समध्ये. कॉस्ट ऑफ लॉटरी तिकीट्स इज नॉट डिडक्टिबल इन कॉम्प्युटर इन्कम अंडर सेक्शन 58 सबसेक्शन 4. म्हणजे डिडक्टिबल नसतं, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर डिडक्शन देणार नाही. नंतर डिव्हिडंड इज एक्झेम्प्ट. आपण हे डिव्हिडंड काय केलं आहे, एक्झेम्प्टेड दिलेलं आहे, बरोबर आहे. म्हणूनच हेन्स कलेक्शन चार्जेस अँड इंटरेस्ट आर नॉट डिडक्टेबल. म्हणून त्याच्यावरती जे कलेक्शन चार्जेस आहे, जो आपण जे लोन काढलं होतं त्याच्यावरती जे इंटरेस्ट पे केलेलं होतं हे शेअर्स परचेस करण्यासाठी, ते पण डिडक्टेबल होणार नाही. समजलेले आहे पूर्ण प्रॉब्लेम. नसेल समजलं तर तुम्ही मला केव्हाही माझ्या व्हॉट्सअपवरती विचारू शकता. ओके, थँक्यू.